नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळाच प्रयोग साकारला आहे। प्रसिद्ध चित्रकार किशोर भोसले यांच्या संकल्पनेतून यंदा तब्बल 10,000 गणेश मूर्ती गिरगाईच्या शेणापासून तयार करण्यात आल्यात। या मूर्तीची खासियत म्हणजे त्या पूर्णपणे नैसर्गिक असून पर्यावरण पूरक आहेत। विसर्जनानंतरही या मूर्तींमुळे पाण्याला हानी पोहोचत नाही, उलट पाण्याचे शुद्धीकरण होण्यास मदत मिळते। स्थानिक कलाकार आणि स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला असून श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकत्र देणारा हा अनोखा प्रयोग भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। किशोर भोसले यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून येवल्यातील हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे एक आदर्श उदाहरण ठरतो आहे। आपण हे गणपती गीर गायच्या शेणापासून बनवले आहे। पर्यावरणपूरक साठी हे पाणी दूषित करीत नाही आणि झाडांच्या शेणखतासाठी यूज होतो आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा विरघळतो पण चांगल्या पद्धतीमध्ये आणि घरच्या घरी याचा आपण हे करू शकतो, विसर्जन करू शकतो। मी सौ ज्योती किशोर भोसले येवला येथे राहते। आम्ही यावर्षी गिरगाईच्या शेणापासून बनवलेले गणपती तयार केलेले ते कलरिंग करतोय आणि आम्ही नवीन हा एक प्रयोजन याच्या मागे असं आहे की याच्यापासून पाणी दूषित वगैरे होत नाही किंवा याच्यापासून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये। आपण दुसरे इतर जे गणपती बघतो ते पाण्यात वगैरे टाकले की ती विरघळत नाही, गणपतीची एक अवहेलना होते आणि हे गणपती असे आहेत की याच्यापासून आपण त्याचे शेणखत वगैरे होतं पाण्यात विरघळले का आणि गणपतीची कुठल्याही प्रकारची अवहेलना होत नाही। तर आमचं हेच अशी एक नियोजन आहे की हे जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी म्हणजे हेच गणपती बसवावे, याचंच प्रतिष्ठा करावी की जेणेकरून कुठल्याही पर्यावरणाला धोका होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही आणि सगळ्यांनी हीच गणपती बसवा। आम्ही जास्तीत जास्त पुढच्या वर्षी 1 लाखापर्यंत आम्ही गणपती तयार करू। पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी रिपोर्टर गणेश मोरे, येवला, नाशिक। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।